अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। ठाकरेंचं दुकान आता बंद होणार आहे, मुंबईकरांनी त्यांना धक्का दिल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय। बाळासाहेबांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, ज्यामुळे ते विजयी झाल्याचं राणा म्हणाले। ठाकरेजींनी आता त्यांची दुकानं बंद होणार आहे आणि ते दुकान महाराष्ट्राची जनतानी मुंबईची जनतानी बंद केली आणि आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींचं श्राप त्यांचे स्वतःचे मुलावर होता आणि आशीर्वाद देवेंद्र फडणवीसजींच्यावर होता। ज्यांनी भगव्याला वाचवलं त्याच्यावर प्रेम करणारे आमचे बाळासाहेब ठाकरेजींचं आशीर्वाद हे देवेंद्र फडणवीसजींना लाभलं। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आता संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतलाय। 2003 नंतर पहिल्यांदा शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून या महिन्यात अखेरपासून या प्रक्रियेला सुरुवात होईल। ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीने 60 टप्प्यात ही निवडणूक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमरावतीत पराभव झालेले भाजपचे 22 उमेदवार अमरावतीत पराभव झालेले भाजपचे 22 उमेदवार हे नवनीत राणांच्या विरोधात आक्रमक पवित्र्यात आहेत। पराभूत झालेल्या या उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय। नवनीत राणांना भाजपमधून काढून टाका अशी मागणी या उमेदवारांनी केली आहे आणि यामुळे अमरावतीत नवनीत राणांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप या उमेदवारांचा आहे। अमरावती महानगरपालिकेत भाजपला केवळ 25 जागा मिळाल्यानं नवनीत राणांविषयी प्रचंड नाराजी आहे। नवनीत राणांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास ते भविष्यात अमरावती शहरात भाजपचा पूर्णपणे नायनाट करतील असा उल्लेखही या पत्रामध्ये करण्यात आलाय आणि त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।